पाहिजे। याच्यातले सभापती महोदय काही जण असे झाले की ही विषारी दारू पिऊन एक्सपायर झाले, त्यांना कळालंच नाही की विषारी दारूमुळे ते एक्सपायर झाले आणि मग बाकी ही घटना पोलिसांकडे गेली, कारण यांचं विदाउट पोस्टमार्टमच यांची अंत्यविधी झालेला आहे। या उरलेल्या लोकांचा, या उरले सभापती महोदय, या उरलेल्या लोकांचा विदाउट पोस्टमार्टम अंत्यविधी झालेला आहे। या 9 लोकांचाच पोस्टमार्टम झाले म्हणून रेकॉर्डवर 9च आहे, पण जे उरलेले लोक सुद्धा विषारी दारूमुळेच गेलेले हे तितकंच खरं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं त्याचं काय करणार हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सभापती महोदय याच्यात आहे। दुसरे माझे याच्यातले मुद्दे असे आहे की याच्यातल्या पोलीस स्टेशनला त्या भागाच्या स्थानिक नगरसेवकांनी 10 वेळेस अर्ज केलेले आहेत आणि ताई म्हणतात ते सत्य आहे की 10 वेळेस पीआय स्थानिक, मी पोलीस कमिशनर दोन्ही एरियाचे बिलकुल आरोप करणार नाही, दोघांनी चांगलं काम केलंय। अमितेश कुमारजी असतील किंवा दुसरे काय नव्हती तिकडे विनय चौबे असतील, दोन्ही पोलीस आयुक्ताविषयी मी बिलकुल बोलणार नाही, त्यांनी चांगलंच काम केलंय। पण खालचे अधिकारी दोन्ही विभागातले पिंपरी चिंचवडचा तर पोलीस स्टेशनच्या जवळ हातभट्टीचे अड्डे चालतात सभापती महोदय, आणि हडपसरचं जिथं आहे तिथं स्वतः पीआयला सगळं माहिती, अड्डे कुठे चालतात बाजूला चालतात, आम्ही त्या स्लम मध्ये जाऊन आलो, त्याच्याच बाजूला लोक दारू पितात, ते फुग्यामध्ये काहीतरी मेन कापडाच्या पिशव्या असतात त्याच्यात आणतात त्या दारू, त्याला आता फुगे म्हणतात, मला तिथे गेल्यावर कळालं। त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये पोलिसांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्साईजच्या लोकांना सुद्धा हे अड्डे सभापती महोदय माहिती आहे। सरकारने खालच्या साध्या लोकांवर निलंबनाची कारवाई केली मान्य गृह राज्यमंत्री महोदय, याच्यात पोलिसांच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे। खऱ्या अर्थानं मोठे अधिकारी, पीआय दर्जाचे अधिकारी, एसीपी दर्जाचे अधिकारी याच्यात सहभागी आहे, त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे। याच्यामध्ये मुख्य सूत्रधार योगेश वानखरे आणि कर्नल सिंग विरखा असं नाव आहे यांचं सभापती महोदय, आणि यांना उत्पादन शुल्क कायद्यानुसार नाही तर थेट IPC नुसार यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आत्ताचे गुन्हे माझ्या माहितीप्रमाणे एखादे बदल झाला असेल की उत्पादन शुल्क कायद्यानुसार यांच्यावर गुन्हे दाखल झाले, यांच्यावर कायदे IPC अंतर्गत सभापती महोदय झाले पाहिजे, ते करणार का हा माझा प्रश्न आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मुख्य आरोपी एक राधेश्याम प्रजापती, याच्यावर याच्या आधी सुद्धा सभापती महोदय गुन्हे दाखल आहे, राधेश्याम प्रजापती, आणि वारंवार हे गुन्हे होत असताना वाटतं त्याला विशेष म्हणजे लोक मेल्यानंतर पीआय बरोबर तो माणूस तिथे होता प्रेसशी बोलताना, सभापती महोदय तिथे उपस्थित होता, ज्यांनी हा अड्डे चालवतो तो माणूस होता। इतके निर्ढावलेले लोक आहे सभापती महोदय, खरं एक्साईजवर पण याच्यामध्ये कारवाईची आवश्यकता आहे। सभापती महोदय 215 लिटर मिथेनॉल याच्यात आणलेले, 215 लिटर, आणि भिवंडीतील कंपनीतून हे मिथेनॉल आणलेलं आहे। जसं अमित गोरखे साहेबांनी जे सांगितलं की 16 किलोमीटरचा प्रवास नाही हा, फार भिवंडीपासूनचा प्रवास आहे हा, लांबच्या लांब 215 लिटर मिथेनॉल भिवंडीमधून याच्यामध्ये आलेले सभापती महोदय। त्याच्यामुळे हडपसर, दापोडी, बोपोडी, फुगेवाडी आसपास या सगळ्या भागामध्ये विषारू दारू मोठ्या प्रमाणात सभापती महोदय विकली जाते, आणि म्हणून एका दिवसाची घटना नाही सभापती महोदय, ही घटना सातत्यानं चालू असणारी आहे। आणि म्हणून याच्यातला एक्साईजचे अधिकारी सगळे, त्याच्यानंतर पोलीसचे सिनियर अधिकारी, मिथेनॉल जे आहे माझ्या माहितीप्रमाणे बोगस आधार कार्ड देऊन मिथेनॉल मिळवलेलं आहे। मिथेनॉल पण जे मिळालं कोणत्या कंपनीच्या नावावर नाही, मिथेनॉलसाठी कंपनी रजिस्ट्रेशन असलं पाहिजे, विदाऊट कंपनीच्या रजिस्ट्रेशन मिथेनॉल कसं मिळतं या राज्यामध्ये, आणि मिथेनॉलची वाहतूक भिवंडीपासून पुण्यापर्यंत कशी झाली, उरळी कांचनपर्यंत, हाही याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून या तिन्ही विषयामधल्या अधिकाऱ्यावर सस्पेंडन मला असं वाटतं कडक कारवाईची आवश्यकता आहे। काही ठिकाणी फक्त बदल्या झालेल्या आहे, परंतु मला असं वाटतं पूर्णपणे निलंबन यांचं या सेवेतून झालं पाहिजे। विशेषतः एक्साईजचे सिनियर जिल्ह्याचे असतील आणि पोलीसचे असतील, किमान एसीपी लेवलचे अधिकारी, यांच्यावर पूर्णपणे कारवाई सरकार करणार का, आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं मिथेनॉल आणि ही हातभट्टीची दारू गावगाव महाराष्ट्रात चालू आहे, याच्याविषयी सरकार काय पावलं उचलणार? मध्ये पहिल्यांदा सन्माननीय सदस्य दानवेजी यांनी निलंबित अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी सांगेन की पोलीस विभागाचे आपण जे अधिकारी आपण निलंबित केले आहेत त्याच्यामध्ये की एक आहे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, दुसरे आहेत ते सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत, तिसरे आहेत ते पोलीस उपनिरीक्षक आहेत, अशा देखील अधिकाऱ्यांना आपण याच्यावर निलंबित केलेलं आहे।
एक्साईजमध्ये देखील आपण संदीप मोरे म्हणून निरीक्षक आहेत, त्यानंतर दुय्यम निरीक्षक आहेत, दुय्यम निरीक्षक जवळपास 5 आहेत. तर अशा पद्धतीनं आपण PI आणि API आणि अशा स्तराच्या अधिकाऱ्यांवरती देखील आपण निलंबनाची कारवाई आपण केलेली आहे. तिकडे आपण कारवाई करत असताना कुठेच आपण कोणालाही वाचवायचा आपण प्रयत्न केलेला नाही. नंबर 1. नंबर 2, आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचा आपण इथे उल्लेख केलात. ती सुरुवातीची बाब होती. मे महिन्यात ज्यावेळेस ही घटना उघडकीस आली, ज्यावेळेला हा तपास चालू झाला, अर्थातच सगळे काय PM रिपोर्ट काय एका दिवसामध्ये तयार होत नाही आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आजच्या घडीला 22च्या 22 हे PMचे रिपोर्ट आलेले आहेत. आणि त्याच जी काही अवैध दारू विक्री झाली त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये हो त्या सगळ्यांचे रिपोर्ट हे त्या कारणामुळेच ते आलेले आहेत. म्हणून त्या सर्व कुटुंबियांना जी मदत जाहीर केलेली आहे ही 22च्या 22 कुटुंबियांना ही मदत दिली जाईल. त्याच्यामध्ये कुठेच अडचण येणार नाही. दुसरं, आपण जिथे मला वाटतं आपण योगेश वानखेडे या आरोपीचा आपण इथे उल्लेख केला की त्याच्यावरती फक्त राज्य उत्पादन शुल्काचे आपण तिथे गुन्हे दाखल केलेले आहेत. तर तसं नाही आहे. जेवढे आरोपी आहेत तर सगळ्यांवरती आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये BNSच्या अंतर्गत आपण सगळ्यांवरती आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि मी म्हणतो ना, ह्याच्यामध्ये आपण कुठेही आपण कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही. या सगळ्यांवरती कडक कारवाई होईलच. ह्या उलट मी मगाशी हे देखील सांगितलं की ह्या घटनेच्या अनुषंगाने आता ह्यांची मुरड चौपडी लक्षात आलेली आहे. आपण मिथेनॉल विक्री ही इतका सोपेरित्या झाली, मग ती नवी मुंबईवरनं ती तिथे हडपसरपर्यंत पोहोचली, मग ती पुण्यापर्यंत पोहोचली. म्हणून नक्कीच त्या बाबतीमधल्या काय ट्रान्सपोर्टच्या बाबतीमधल्या आणि विक्रीच्या बाबतीत, आता त्यांनी विक्री करत असताना ज्या बाबींचं त्यांनी उल्लंघन केलं त्या अनुषंगाने आपण त्याच्यावरती गुन्हे दाखल केले. ती जी आस्थापना आहे ती आपण आता आपण त्याचं सील बंद केलेली आहे आणि त्याचा परवाना देखील आपण रद्द केलेला आहे. परंतु ह्या घटना पुन्हा घडू नये ह्याकरिता सभापती महोदय आपण भविष्यामध्ये ज्या मगाशी मी उल्लेख केला की नवीन तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे, GPS ट्रॅकिंग असू द्या किंवा अन्य पद्धतीची ती देखील आहेत, त्याचा वापर करून आपण ह्या घटना पुन्हा घडणार नाही याची ट्रान्सपोर्टच्या बाबतीत जी काळजी घ्यायची ते आपण नक्कीच घेऊ. उमाताई शेवटचा प्रश्न. याच्या 2 खाती आहेत. गृह खात्याचं उत्तर ह्यांनी दिलेलं आहे, परंतु त्यांनी जो विचारलेला प्रश्न जो आहे तो सीमाशुल्क विषयाशी संबंधित आहे.